ठाण्यातील शेगाव खामगाव महामार्गावर तिहेरी अपघात घडलेला आहे। या अपघातात 5 जणांचा मृत्यू झालाय तर 24 जण जखमी झालेत। खासगी बस, एसटी बस आणि 4 चाकी गाडीचा हा भीषण अपघात घडला। जखमींवर खामगाव येथील शासकीय रुग्णालयामध्ये उपचार सुरू आहेत। दृश्य आपण बघू शकतोय, अपघाताची ही दृश्य आहे। अपघातात 5 जणांचा मृत्यू झाला। शेगाव खामगाव महामार्गावर हा तिहेरी अपघात घडलेला आहे। अपघातात मिळालेल्या माहितीनुसार 24 जण अद्यापही जखमी आहेत, त्यांच्यावर सध्या उपचार सुरू आहेत। खासगी बस, एसटी बस आणि 4 चाकी गाडीचा हा भीषण अपघात घडला। अपघात घडल्यानंतरची नेमकी काय परिस्थिती होती ती आपण दृश्यांच्या माध्यमातून बघू शकतोय। या अपघातात 5 जणांचा मृत्यू झालाय, 24 जण जखमी आहेत। तिहेरी हा अपघात घडलेला आहे आणि त्याचे दृश्य आणि या संदर्भात अधिकची माहिती जाणून घेऊयात। आमचे प्रतिनिधी संदीप वानखेडे सध्या आपल्या सोबत आहेत। संदीप, नेमका अपघात कसा घडला? सध्या मिळालेल्या माहितीनुसार 24 जण जखमी असल्याची माहिती मिळते, त्यांची प्रकृती काय? अगदी बरोबर आहे गौरी। खरं तर आता काही वेळापूर्वी परत जखमींचा याच्यामध्ये समावेश झालेला आहे। आता 27 जी आहे जखमींची संख्या झालेली आहे। 24 जणांवर सध्या खामगाव येथील सामान्य रुग्णालयात उपचार सुरू आहेत, तर 3 जण हे अतिगंभीर असल्यामुळे त्यांना अकोला येथे पुढील उपचारासाठी जे आहे ते रेफर करण्यात आलेलं आहे। आपण जर पाहिलं तर पुणे परतवाडा ही एसटी बस जी आहे ही खामगाववरून शेगावकडे म्हणजे परतवाडाकडे जात असताना सिद्धिविनायक कॉलेज जयपूर लांडेच्या जवळ जे आहे या गावाजवळ हा भीषण अपघात झाला। शेगाववरून खामगावकडे येणाऱ्या एका बोलेरो आणि एसटी बसचा हा समोरासमोर अपघात झाला आणि त्यानंतर एक खासगी ट्रॅव्हल जी आहे ही पाठीमागून येऊन परत एसटीला धडकली। याच्यामध्ये तिन्ही वाहनामधले जे आहेत हे जवळजवळ 27 जण गंभीररित्या जखमी झालेले आहेत। त्यापैकी 3 जणांवर अकोल्यात तर 24 जणांवर हा खामगावमध्ये उपचार सुरू आहेत, तर 5 जणांचा जागीच मृत्यू झाल्याची सध्या माहिती समोर येत आहे। अपघात घडता क्षणीच पोलिसांना माहिती कळवण्यात आली आणि पोलीस देखील घटनास्थळावर सध्या दाखल झालेले आहेत। जखमी कुठचे होते, त्याच्यानंतर म्हणजे ज्यांचा मृत्यू झालाय ते सर्व प्रवासी कुठले होते या संदर्भात आता पोलीस जो आहे हा आता तपास करतात आणि अपघात नेमका कशामुळे घडला याचंही कारण अद्याप स्पष्ट झालेलं नाही। मात्र या संपूर्ण प्रकरणाचा जो आहे हा आता पोलीस तपास करतायत। गौरी, नक्कीच संदीप, भीषण असा अपघात म्हणावा लागेल। धन्यवाद दिलेल्या सविस्तर माहितीसाठी।